नमस्कार. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण झटपट होणारी मस्त अशी व्हेज थाळी बनवतोय. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा श्रीखंड बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी इथे कापडामध्ये 1 लिटर दही घातलेलं आहे. हे दही आपल्याला कापडामध्ये बांधून ठेवायचं रात्रभर किंवा 3 ते 4 तास ठेवलं तरी चालेल. याला गाठ बांधून ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने एका गाळणीवरती तुम्ही हे यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवू शकता. मी हे रात्रभर ठेवणार आहे. तुम्ही जर 3 ते 4 तासांसाठी ठेवणार असाल, तर याच्यावरती काहीतरी ओझं ठेवा, म्हणजे त्यातलं पाणी पटकन निघून जाईल. इथे मी विकतचं दही वापरलं आहे. घरी बनवलेलं पण दही तुम्ही इथे वापरू शकता. कमी आंबट दही वापरा, म्हणजे त्यामध्ये जास्ती साखर घालावी लागणार नाही. आता हे मी बाजूला ठेवते यातलं पाणी निथळण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा या थाळीमध्ये सुरुवातीला मी इथे डाळ भात कुकरला लावून घेते आहे. 2 डब्यामध्ये लावते म्हणजे ते पटकन दोन्ही होऊन जाईल. 1 कप मी इथे भात लावते. लांब मोकळा होणारा भात इथे मी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे. छोट्या डब्यामध्ये मी तूर डाळ लावून घेते आहे. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. हे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतला आहे. त्यासाठी 2 कपला थोडंसं कमी पाणी मी इथे वापरते आहे. पावणे 2 कप पाणी मी इथे तांदळाला वापरलेलं आहे, कारण भात सुटा होण्यासाठी. डाळीमध्ये देखील थोडीशी हळद, पाणी आणि 1 चमचा तेल घातले मी. भातामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला कुकरमध्ये दोन्ही डबे ठेवून द्यायचे आहेत. एका मोठ्या कुकरमध्ये मी हे दोन्ही डबे लावते. तुम्हाला सेपरेट 2 कुकरमध्ये लावायचं असलं तर लावू शकता, पण हे झटपट होतं, पटकन होतं. त्यामुळे मी इथे एकाच कुकरमध्ये दोन्ही डबे लावून घेते. मोठा कुकर आहे. यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले मी खाली. यामध्ये हे डबे ठेवून घ्यायचे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटे मी हा गॅसवरती बारीक करून ठेवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊ शकता. डाळ भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊया. रात्री मी इथे छोले 1 कप भिजत घातले होते. आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि 1-2 वेळा हे छोले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. छोले बनवण्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेत छोट्या साईजचे. मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि या टोमॅटोची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी न घालता अशीच मी याची प्युरी बनवून घेतलेली आहे. आता छोले मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते. ते अगोदर शिजवून वगैरे घेणार नाही आहे. तर इथे मी कुकर गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे मी इथे वापरली आहे. शहाजिरे नसतील साधे जिरे घालू शकता. 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची आणि 1 तमालपत्र घातलं आहे. यामध्ये 2 मोठ्या साईजचे बारीक कट केलेले कांदे घातलेले आहेत. कांदा छान याचा कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. एका बाजूला आपला डाळ भाताचा कुकर देखील होतोय. बारीक गॅसवरती मी 15 मिनिटे कुकर ठेवल्यानंतर मी त्याचा गॅस बंद करणार आहे. तेवढ्यामध्ये डाळ आणि भात व्यवस्थित असा शिजतो. कांदा छान असा मी इथे परतून घेतला आहे. यामध्ये आता बनवलेली टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे. याला छान तेल सुटेपर्यंत हे मी लो हीटवरती परतून घेणार आहे. टोमॅटो कच्चा आहे त्यामुळे त्याला भाजायला थोडासा वेळ लागेल. टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे. हवं तर याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता, म्हणजे टोमॅटो लवकर भाजला जाईल. इथे आपण पाहताय टोमॅटोला छान असं तेल सुटलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे यामध्ये. ही देखील यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घालते आहे. लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. अर्धा चमचा मी धणेपूड घातली आहे. 1 चमचा यामध्ये मी बेसन घालते आहे. बेसनमुळे या ग्रेव्हीला छान असं बाइंडिंग येतं. बऱ्यापैकी ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये मी 1 चमचा बेसन घालतेच. तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरून बघा. हे सगळं 1 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेले छोले घालायचे आहेत. हे छोले मी स्वच्छ धुवून परत एकदा घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून. छोले यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. छोलेची आपण डायरेक्ट झटपट भाजी बनवतोय. याच्या अगोदर आपण शिट्ट्या करून घेतलेल्या नाही आहेत. हे छोले फक्त भिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि याच्या शिट्ट्या देखील 8 ते 9 करून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी गरम पाणी घालते आहे. एका बाजूला मी गरम पाणी व्हायला ठेवलं होतं. गरम पाणीच वापरायचं आहे यामध्ये, म्हणजे पटकन छोले शिजतील. हे शिजेल इतपत पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. कसुरी मेथी घालते मी यामध्ये. 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि याला आपल्याला झाकण लावायचं आणि 7 ते 8 याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने भाजी बनवून बघा. अगोदर छोले शिजवून घ्यावे लागत नाही. एकदम झटपट अप्रतिम अशी भाजी बनवून तयार होते. डाळ भात एका बाजूला झालेला आहे. त्याचा कुकर देखील थंड झाला आहे. आता त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे. डाळ आणि भात एकदम व्यवस्थित शिजलं इथे आपण पाहताय. भात थोडा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. हा भात पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि इथे डाळ देखील छान अशी शिजली आहे. ती थोडीशी मी घोटून घेते, एकसारखी करून घेते. हा भात आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. इथे मी हा भात एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि तो थोडासा पसरून ठेवते म्हणजे छान मोकळा होईल आणि थंड होईल. डाळ बनवायची आता इथे आपण मस्त अशी साधी सोपी सिंपल अशी डाळ बनवतोय. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. मोहरी घालायची अर्धा चमचा, छान तडतडली गेली पाहिजे. मिरची घालायची, तिथे मी 2 मिरच्या, कढीपत्त्याची पानं घातली आहेत. 5 ते 7 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसणाचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी घातलेल्या आहेत मी. पाव चमचा हळद घातली आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे मी इथे. टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी या डाळीमध्ये छान लागतात. त्या जास्ती भाजायचं नाही आपल्याला. हलकंसं थोडंसं हे सगळे मसाले परतून झाल्यानंतर मी यामध्ये डाळ घातली आहे. हवं तेवढं पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. डाळ तुम्हाला कितपत सैलसर, कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालू शकता. एका बाजूला आपला छोलेचा कुकर देखील होतोय. डाळ मस्त अशी 5 मिनिटे मी शिजवून घेतली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मस्त अशी साधी सिंपल खमंग अशी डाळ आपली तयार आहे. आता हे मी बाजूला ठेवते. पुरीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 3 कप गहू पीठ घेतलं आहे. यामध्ये मी मैदा वापरणार नाही आहे. इथे आपला छोलेचा कुकर देखील झालेला आहे. या गहू पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे मस्त खमंग अशी चव येते या पुरीला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत अशी ही आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. जास्ती मी ह्या कणकेला मळत बसणार नाही आहे कारण आपल्याला वेळ आहे अजून पुरी बनवायला. तोपर्यंत कणिक छान भिजली जाते. त्यामुळे मोठी मोठी ही मळून घेतली आहे मी. आता याला झाकून ठेवायचं आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तोंडी लावण्यासाठी आज आपण थाळीमध्ये चटपटीत अशी कैरीची डाळ बनवतोय. त्यासाठी इथे मी हरभरा डाळ 4 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. 2 ते 3 तास भिजवली तरी चालेल. डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर ती पाण्यातून काढून मिक्सरमध्ये मी घालते. हवं तर तुम्ही ठेचून घेऊ शकता. यामध्ये मी 1 मिरची घातली आहे, थोडंसं आलं घालते. मिक्सर चालू बंद करत ही डाळ आपल्याला फिरवून घ्यायची आहे. जाडसर अशीच ठेवायची आहे, जास्ती बारीक करायची नाही आहे. ही मी इथे जाडसर अशी डाळ फिरवून घेतलेली आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे. कैरीची मी स्वच्छ धुवून साल काढून घेते. ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. ही जी कैरी घालून केलेली डाळ आहे ती शक्यतो ठेचून केलेलीच त्याला चव छान येते. पण मी झटपट बनवली आहे त्यामुळे मिक्सरमध्ये बनवली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून बनवू शकता. आता डाळीमध्ये मी कैरी घातली आहे किसून घेतलेली आणि कोथिंबीर आणि मीठ घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कैरी कितपत आंबट आहे, तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे. 1 चमचा तेल गरम झालं की मोहरी, जिरे घालायचे आहेत. कढीपत्ता, हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे. थंड झालेली फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे. फोडणी थंड करून घालायची आहे, नाहीतर चटणी लवकर खराब होते. चिमटभर साखर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. मस्त चटपटीत अशी ही कैरीची डाळ तोंडी लावण्यासाठी तयार आहे. मस्त कलरफुल राईस बनवण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. हवं तर तुम्ही यामध्ये बटर किंवा तूप देखील वापरू शकता. 5-6 काजूचे तुकडे घालायचे आहेत. 2 चमचे गाजर मी बारीक कट करून घातले. नसेल नाही घातलं तरी चालेल. फ्रोझन मटार मी अर्धा कप यामध्ये घातलेत. कलरफुल छान दिसतं गाजर म्हणून मी यामध्ये घातले. फक्त मटार घातले तरी चालेल. फ्रोझन मटार आहेत त्यामुळे जास्ती भाजण्याची परतण्याची गरज नाही आहे. चवीनुसार या भाज्यांसाठी मीठ घातले. 1 मिनिट फक्त हे आपल्याला परतून घ्यायचं आहे.
प्लेटमध्ये भात आपण सुट्टा आणि मोकळा थंड होण्यासाठी ठेवला होता. तो पूर्ण भात थंड झाल्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. मस्त असा कलरफुल राईस तयार झाला आहे आपला. हा जास्ती आपल्याला परतायचा नाही, नाहीतर वातड किंवा चिवट होऊ शकतो. एखाद मिनिट फक्त हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा गरम झाला की लगेचच याचा गॅस बंद करायचा आहे. मीठ आपण भातामध्ये घातलं होतं, त्यामुळे वरून मी अजून मीठ घातलेलं नाही आहे. भाज्यांमध्ये देखील मीठ घातलं होतं. भात आपला तयार आहे. आता मस्त असा चक्का देखील आपला तयार झाला आहे. रात्रीच मी त्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं. हा तयार झालेला चक्का आपल्याला गाळणीमध्ये घालायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखं असं श्रीखंड बनेल, त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. मस्त असं क्रीमी एकदम असं हे मिश्रण तयार झालं आहे. इथे आपण पाहताय. बाहेरून श्रीखंड विकत आणण्यापेक्षा घरी बनवून बघा. बाहेरच्यापेक्षा घरी बनवलेल्या श्रीखंडाला खूप छान अशी चव असते. यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जेवढा चक्का आहे तेवढी पिठी साखर मी यामध्ये घालते आहे. टेस्ट करून बघू शकता. तुम्हाला जर अजून गोडीला हवं असेल तर तुम्ही अजून पिठी साखर यामध्ये घालू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालते आहे. ही देखील यामध्ये मी मिक्स करून घेते आहे. तर आज आपण श्रीखंड नाही तर फ्रूटखंड बनवतो आहे. तर यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची मी फळं घालणार आहे. त्यामध्ये मी ॲपल घातले, म्हणजे सफरचंद घातले, सालीसहित मी बारीक बारीक कट करून घातलं आहे. आंबा घालायचा आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळं घालू शकता. डाळिंब घातलेले आहेत मी थोडेसे. काजू बदामचे काप घातलेले आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं फ्रूटखंड आपलं तयार आहे. श्रीखंड आपण नेहमीच बनवतो. फ्रूटखंड नेहमीपेक्षा वेगळं म्हणून काहीतरी बनवू शकता. आता हे थंड होण्यासाठी मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते आहे. कणिक इथे आता व्यवस्थित अशी भिजली आहे. ही थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे. पुरी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवते आहे. आता हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. छान मऊसूत असं झालं आहे. आता यातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटाला तेल लावून तेलावरती ही आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पीठ लावायचं नाही, कारण पिठामुळे पुरी थोडी तेलकट होते आणि तेलामध्ये ते पीठ पूर्ण पसरलं जातं. त्यामुळे इथे मी तेल लावून ही पुरी लाटून घेतली आहे. आता ही छान अशी कडकडीत तेलामध्ये तळून काढायची आहे. पुरी तेलामध्ये सोडल्या सोडल्या गॅसची हीट हाय ठेवायची आणि पुरी मस्त छान टमटमीत फुगली की गॅसची हीट मीडियम करून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस खमंग अशी ही पुरी आपल्याला तळून काढायची आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत, कारण पुरी मस्त गरमागरम असली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात शेवटी मी इथे पुरी तळून घेतली आहे आणि त्याच तेलामध्ये कुरडई देखील तळून घेते आहे. मस्त अशी आजची आपली थाळी तयार आहे. छोले मी कुकर झाल्यानंतर बाजूला ठेवले होते. ते शिजलेत व्यवस्थित का आपण चेक करून बघूया. मस्त अप्रतिम अशी ही ग्रेव्हीची भाजी आपली तयार झाली आहे. एकदम मऊसूत असे छोले बनवून तयार झालेत. अगोदर आपण शिजवून घेतले नव्हते तरी देखील एकदम छान अशी झटपट होणारी ही छोलेची भाजी तयार झाली आहे. थंड होण्यासाठी आपण श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते घ्यायचं आहे. थंड श्रीखंड असलं पाहिजे, म्हणजे त्याची चव अप्रतिम अशी लागते. मस्त चमचमीत झटपट होणारी छोलेची भाजी, जोडीला साधी सिंपल खमंग डाळ, चटपटीत अशी डाळ कैरीची चटणी, थाळीचं मेन अट्रॅक्शन असणारं फ्रूटखंड, कलरफुल असा राईस, थोडंसं सलाड, कुरडई आणि मस्त गरमागरम अशी सगळ्यात शेवटी पुरी. यातला कुठला मेनू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून सांगा. यातला तुम्हाला एकही मेनू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.